अगत्याने आलेले काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात ज्यांचा विचार आत्ताच आपण ऐकले ते शिवसेनेचे नेते संजय राऊत, आपल्या उमेदवार सुप्रियाताई सुळे, संजय जगताप, सुनीता पवार, रवींद्रनाथ पवार, जगन्नाथ शेवाळे, सक्सेना सरगर या ठिकाणी उपस्थित असलेले वेगवेगळ्या पक्षांचे नेते, विशेषतः काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आप, शिवसेना आणि अन्य सगळ्या विविध राजकीय पक्षाचे नेते आणि हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे इंदापूर भाई बहिणी, या व्यासपीठावर अनेकदा मी आलो, अनेकदा तुमच्याशी बोललो. आज एक वेगळी स्थिती देशात आहे. हा देश, देशाचा कारभार, राज्य, राज्याचा कारभार कुणाच्या हातामध्ये राहावा हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. भारतीय जनता पार्टी यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे. लोकशाहीमध्ये सत्ता मिळणं आणि ती सत्ता लोकांच्यासाठी वापरणं त्याच्यामध्ये काही गैरवाजी नाही. पण सत्तेचा वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला मला सगळ्यांना घटनेच्या आधारानं मूलभूत अधिकार दिला. त्या संविधानावर आणि तुमच्या अधिकारावर हमला व्हायची शक्यता असली तर त्यासाठी सामान्य माणसांनी अत्यंत जागृत हे राहण्याची आवश्यकता आहे. 3 आठवड्यापूर्वी कर्नाटकामध्ये एक भाजपचे खासदार आहे, केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री होते, आणि त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आम्हाला घटना बदलायची, आणि ती घटना बदलायची असेल तर प्रचंड बहुमत तुम्ही आजच्या प्रधानमंत्र्यांची करावं. म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांना लोकांच्यासाठी राज्य करायला, त्यांचे प्रश्न सोडवायला बहुमत द्या, हे मी समजू शकतो. पण घटना बदलायची त्यासाठी ताकद पाहिजे, त्यासाठी पुरेसा नंबर पाहिजे, आणि ते काम तुम्ही करावं हा आज भाजपचा एक मंत्री सांगतो. आणि हाच धोका आज या देशाच्या समोर आहे. आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आपण बघितलं अनेक गोष्टी, अनेक आश्वासनं या सरकारने आपल्या सगळ्यांना दिली, त्याची अंमलबजावणी केली नाही. इंदापूर तालुका शांत विचारानं, एकत्रितपणानं समाजकारण करणारा हा तालुका आहे. मला आठवत आहे 56 वर्षाच्या पूर्वी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत पहिल्यांदा निवडून आलो, आणि माझ्या यादी 10 वर्ष शंकरराव भाऊ इथं निवडून येत होते 1952 सालापासून. आम्ही दोघे बरोबर आमदार होतो. नंतर आम्ही दोघे बरोबर मंत्री झालो.
आणि हे गोष्ट इंदापूरने आम्हाला शिकवली की सत्ता कधी डोक्यात जाऊन द्यायची नाही. शंकरराव भाऊने राजकारण केलं, पण हवेच कधी ते राहिली नाही, सत्ता कधी डोक्यात आलं नाही, नम्रता कधी शोधली नाही, स्वच्छ कारभार कधी शोधला नाही. आणि त्यामुळं साहजिकच त्यांचं आठवण, त्यांचं स्मरण आजही तरुण मला सगळ्यांना होतं. पण आज मात्र संकट वेगळी आहेत आणि त्यासाठी एक दुसरीची आवश्यकता आहे. प्रश्न खूप आहेत. आपला सगळा भाग हा जास्तीत जास्त ऊसाची शेती करणारा, कारखानदारी काढली, 2 पैसे मिळतील याची काळजी घेतली, उजनीचं पाणी फाटण्याला ते मिळतं, निरा उजवानी दावा करला त्याची मदत आपल्याला होते. आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळं या भागामध्ये काही मर्यादित जिल्हा भाग शोधला तर बागायत भागाचं क्षेत्र हे दिवसेंदिवस वाढतं आणि त्यामुळे साहजिकच उत्पन्न वाढतं. पण उत्पन्न वाढून नुसतं चालत नाही, त्याला रास्त किंमत मिळाली पाहिजे. अर्थात शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की 16-17च्या अंदाजपत्रकामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न 2022 पर्यंत, आज 24 आहे, दुप्पट करण्याचं आश्वासन देईल. काही घडलं का? तुमचं उत्पन्न दुप्पट झालं? काही दिसत नाही. 2024 आहे, 22ला होणार होतं, 24ला तुमचं उत्पन्न वाढलेलं नाही. यावेळी अनेक निकालाचे घेतले, जसा उल्लेख त्यांनी केला. कांदा निर्यात बंदी, एकदम निर्यात बंदी, कांद्याचे भाव गजगजले, कांदा उत्पादक रस्त्यावर आला. त्यामुळे तो कापूस उत्पादन करणारा शेतकरी तोही हवालदिल झाला आणि या सरकारला त्याची काळजीची चिंता नाही. माझ्याकडे ज्यावेळेला शेती खात्याचं काम होतं आणि आम्ही कांदा हा परदेशात जायची काळजी घेतली आणि त्याचा परिणाम इथे कांद्याचे भाव वाढले. आणि कांद्याचे भाव जेव्हा वाढले तेव्हा पार्लमेंटमध्ये मी बघितलं, इथं उत्पादक गळ्यात कांद्याच्या माळा घालतोय, तिथं भाजपवाले गळ्यात कांद्याच्या माळा घालू लागले पार्लमेंटमध्ये आणि घोषणा करायला लागले, शरद पवार होश पे आओ, प्याज की किंमत नीचे लाओ. दंगा केला त्यांनी. आमचे जे सभापती असतात त्यांनी मला सांगितलं की भाव खाली आणला अशी मागणी आहे, तुम्ही याच्यात खुलासा करा. खुलासा करा सांगितलं, खुलासा करावा लागला. मी सांगितलं कांदा हा जिरायत शेतकऱ्याचं पीक आहे, वर्षातून एकदा त्याला पीक मिळतं आणि कधीतरी भाव मिळतो, कधीतरी भाव त्याला मिळतो. ही स्थिती असताना त्याचा लाभ शेतकरी घेत असेल तर कांद्याचे भाव खाली आणायची म्हणतात. मी शेतीमंत्री आहे तोपर्यंत कांद्याचे भाव खाली येऊन देणार नाही. तुम्ही काही करा, तुम्ही घरात कांद्याच्या माळा घाला, नाही तर कवल्याच्या माळा घाला, आमचं धोरण बदलणार नाही. आणि त्याचं कारण काळ्या आईची सेवा करणारा हा इमानदार शेतकरी त्याचा संसार टिकवायचा असेल तर त्याच्या घामाची किंमत ही त्याला द्यायलाच पाहिजे आणि ती दिल्याशिवाय गत्यंतर नाही. आजचं सरकार त्याबद्दलचा विचार करत नाही. साखर आपण बनवतो, देशाची गरज भागून
ज्यादा साखरेचा फरक आहे. परदेशात खात होतो. परदेशात खातल्यामुळं 2 पैसे ज्यादा मिळतात आणि त्यामुळे ऊसाची किंमत देता येते. केंद्र सरकारने सांगितलं की परदेशात पाठवायचं नाही आणि पाठवायचं असेल तर त्याचा कर आणि GST आम्ही बसू आणि त्याचा परिणाम आज अनेक कारखान्यामध्ये त्यांच्या गोदामध्ये हजारो नाही लाखो साखरेची पोती पडली. दुनियेमध्ये आम्हाला साखर हा ठिकाणी पाठवत आहे. दुसरं काहीतरी करावं लागेल. प्रधानमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की साखरेपासून तुम्ही इथेनॉल करा. चांगली कल्पना. इथेनॉल करायचं. कारखाने टाकले. कारखान्यात नवीन सुविधा केली. इथेनॉलची निर्मिती झाली. इथेनॉल तयार झालं आणि असं बंदी घातली. आता म्हणजे पाठवायचं नाही. मग ती गंमत आहे. प्रधानमंत्री सांगतात इथेनॉल करा. प्रधानमंत्री सांगतात कारखान्याने नवीन डिस्टिलरी काढली पाहिजे. प्रधानमंत्री सांगतात याला आमची परवानगी आहे आणि हे सगळं केल्याच्या नंतर त्याचं बंधनं घालतात आणि त्याचा परिणाम त्या कारखान्याच्या डोक्यावर इथेनॉलच्या कारखान्याचं ओझं राहिलं. बँकेचं कर्ज काढलं आणि त्याचा परिणाम आज ऊसाची किंमत ही देण्याची ताकद त्या ठिकाणी राहिलेली आहे. याचा अर्थ आहे की ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण नाही आणि त्याचा परिणाम हाच होतो. एका बाजूने महागाई आहे, दुसऱ्या बाजूनं बेकारी आहे, तिसऱ्या बाजूनं भ्रष्टाचार आहे आणि हे सगळं घडतं या देशामध्ये. आणि हे घालवायचे असेल तर चुकीचे निर्णय जे घेतात त्यांना सत्तेपासून बाजूला करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे आणि ते काम या ठिकाणी आज आपण केलं पाहिजे. आज हे सरकार करते काय? सरकार विरोधकांना अडचणीत कसं आणता येईल. आता सांगितलं या ठिकाणी शिवसेनेचे नेते राऊत साहेब त्यांनी टीका टिप्पणी केली, जनतेची मांडणी केली. सामनामधून सरकारचं धोरण चुकीचं आहे कसं हे सांगितलं. त्यांना तुरुंगात टाकलं. काही महिने तुरुंगात. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनिल देशमुख गृहमंत्री राज्याचे त्यांनी काही मांडणी केली. त्यांना 1 वर्ष तुरुंगात. आता इथं थांबले नाही. झारखंड नावाचं राज्य आहे, आदिवासींचं राज्य. तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात आणि गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं. केजरीवाल हा एक चमत्कारी मुख्यमंत्री आहे. दिल्लीमध्ये त्यांनी जनतेच्यासाठी दवाखाने काढले, जनतेच्यासाठी त्यांनी शाळा काढल्या आणि संपूर्ण हिंदुस्थानाचं आदर्श शाळा, आदर्श दवाखाना कसा असतो हे बघायला लोक त्या ठिकाणी येतात. असं मोठं काम केजरीवालने केलं आणि आज तर केजरीवाल तुरुंगात. कशासाठी? काही नाही. प्रधानमंत्र्यावर काही धोरणावर टीका केली होती. हा केजरीवाल त्यांनी मागची निवडणूक केली. 80 आमदाराच्या जागा होत्या त्यांच्याकडं. त्यांच्या किती निवडून आल्या माहिती आहे? 80 मधल्या 78. फक्त 2 जागा त्यावेळी विरोधी पक्षांना मिळाल्या. म्हणजे 98% निकाल लोकांनी त्याच्या बाजूने दिला. एवढा लोकप्रिय मुख्यमंत्री आज तुरुंगात आहे. का? प्रधानमंत्र्यांची टीका करतो. आज ही सवन सत्ता जी वापरली जाते ती विरोधकांना तुरुंगात टाकण्याच्यासाठी. केजरीवालांचे 2 मंत्री तुरुंगात आहेत. ममता बॅनर्जी ज्या मुख्यमंत्री आहेत
बंगालच्या त्यांचे मंत्री तुरुंगात आहेत. अनेक ठिकाणी लोकांचे प्रतिनिधी तुरुंगात टाकून एक प्रकारची दडपशाही या देशात सुरू केलेली आहे. आणि त्यामुळं साहजिकच एक संकटाचं चित्र आज देशामध्ये दिसते. आणि हे आपल्याला बदलायचं. हे बदलायचं असेल तर एकजूट असली पाहिजे. माझी खात्री आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे असतील, मी असेल, काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात असतील, आणखीन आमचे नेते असतील, या सगळ्यांना आज एकत्र येऊन एक प्रकारचं राज्याला आणि देशाला पर्याय द्यायला यंत्रणा आपण उभी केली पाहिजे. ही भूमिका आम्ही लोकांनी घेतली आणि ती आम्ही करणार आहोत. संकट मोठी आहे. तुम्ही वाचतात दिल्लीमध्ये वर्षभर पंजाबमधले हरियाणातले शेतकरी दिल्लीच्या सीमेवर येऊन आंदोलन करतात. एक वर्ष दिल्लीचा उन्हाळा भयंकर कडक असतो, दिल्लीची थंडी भयंकर कडक असते. पण या थंडीचा उन्हाचा विचार न करता एक वर्षभर काही हजार शेतकरी त्या ठिकाणी बसतात आणि शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न त्या ठिकाणी मांडतात. आजचं मोदी सरकार त्यांच्याकडे झुंकून बघायला तयार नाही. अशांच्या हातातलं सत्ता काढणं हे तुमचं माझं सगळ्यांची आवश्यकता आहे. आणि ते करायचे असेल तर अनेक निकाल आपल्याला घ्यावे लागतील. निवडणुका या जवळ आल्या. हे सरकार निवडणुका नक्की कशा होऊन देतील याची आज खात्री वाटत नाही. ज्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला की काँग्रेस पक्ष देशाचा महत्त्वाचा प्रश्न, गांधी नेहरूंचा प्रश्न, आज त्या पक्षाला लोकांच्या सोबत जायचं असेल, लोकांच्या सोबत आपली मांडणी करायची असेल तर त्याची काही गोष्टी छापाव्या लागतात, प्रचार करावा लागतो, सभा घ्याव्या लागतात, लाऊडस्पीकरवर बोलायला लागतं आणि त्यासाठी खर्च येतो. तो खर्चच बंद करायचा म्हणून केलं काय तर काँग्रेस पक्षाचं बँकेत असलेलं अकाउंट तेच वेळी बंद केलं आणि सगळं त्यांचा व्यवहार हा बंद करून टाकला. आज काँग्रेस पक्षाचं अकाउंट त्यांनी थांबवलं. उद्याच्याला तुम्ही भूमिका घेतली तर तुमचंही खातं ते बंद करतील आणि 2 पैसे कष्टाने तुम्ही मिळवले तो तुमचा वापरायचा अधिकार हा सुद्धा उद्ध्वस्त करतील. एवढी चौकशी भूमिका आज या राज्यकर्त्यांची होते. आणि म्हणून हा संकटाचा प्रसंग आहे. इथे एकत्र झालं पाहिजे, यांचा पराभव झाला पाहिजे आणि ते करण्याच्यासाठी ठिकठिकाणचे आघाडीचे उमेदवार शिवसेनेचा असेल, काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, अन्य सरकारांचा असेल, तो विजय करणं हे तुमचं माझं काम आहे. या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहे सुप्रिया 3दा तुम्ही त्यांना मतांनी संधी दिली. देशाच्या पार्लमेंटमध्ये पहिले 2 जे खासदार आहेत की ज्यांची उपस्थिती 98% आहे आणि सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीवर त्या ठिकाणी मांडणी करतात, त्याच्यामध्ये तुमच्या खासदाराचं नाव देशात 2 नंबरला आहे. आणि त्यामुळे तुमच्यासाठी काम करणारं हे करणार तर 1 नंबर तर 1 नंबर. मला कधी नंबर मिळाला, माझा नंबर खाली नसायचा. असं काही काम करणारा, तुमच्यामध्ये संपर्क ठेवणारा अशी व्यक्ती आज सगळ्यांच्या वतीनं आज तुमच्या सगळ्यांच्या सोबत गेली. यावेळी खून बदलली आणि ती खून तुतारीची आहे. ती खून तुम्ही लक्षात ठेवा आणि मताचा विक्रम करा. एवढंच त्या ठिकाणी सांगतो. अधिक बोलण्यासारखं खूप आहे पण पुढचे काही कार्यक्रम आहेत आणि या दोघांनाही मुंबईला जायचं आहे. त्यामुळे अधिक न वेळ घेता पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो
माझे 2 शब्द सांगतो.